आज आपण रेड आयव्हरी आंबा याविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बबन गडवे सर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, रेड आयव्हरी आंबा हा फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे जो कलर आहे तो पिकल्यानंतरचा कलर आहे. मित्रांनो, हा खाण्यासाठी फारच स्वादिष्ट असा आंबा आहे. हे 2 वर्षाचं आमच्या नर्सरीमधले हे झाडं आहेत. जेव्हा काही नवीन नवीन प्रकारच्या व्हरायटी आंब्याच्या किंवा इतर काही येतात त्याची लागवड आम्ही स्वतः करतो आणि ते सक्सेस झाल्यानंतर आम्ही याची माहिती शेतकऱ्यांना देतो. याची रोपंही उपलब्ध करून देतो. मित्रांनो, हा रेड आयव्हरी आंबा जो आहे तो 10 ते 14 इंच याची लांबी असते. हा तोतापुरी आंब्यासारखा दिसायला दिसतो, पण हा तोतापुरी आंबा नाही आहे. हा रेड आयव्हरी आंबा आहे. हा वजनाला 1 किलो ते 1.5 किलो याचं वजन भरतं. याची कोय जी आहे ती फार पतली आहे आणि गऱ्याचं प्रमाण याच्यात फार जास्त आहे. खाण्यासाठी फारच स्वादिष्ट अशा प्रकारचा आंबा आहे. याला आम्ही गावठी आंब्याच्या रोपावरती याचे कलम केलं असल्यामुळं हे आपल्या भारतामध्ये कुठल्याही टेम्परेचरमध्ये, कुठल्याही मातीमध्ये, कुठल्याही वातावरणात कमी पावसात येणारं हे आंबा आहे. शेतकऱ्याला फार इन्कम देणारा आंबा आहे. आपण जुन्या प्रकारचेच आंबे आपली मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू आहे आणि मग जास्त प्रमाणावर त्याची लागवड झाल्यानंतर त्याचे भाव पडतात. आपल्याला काहीतरी नवनवीन प्रकारची लागवड केली पाहिजे, ज्यामधून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं इन्कम होईल. मित्रांनो, ह्या आंब्याचा जो कलर आहे सुरुवातीला हिरवट असतो. पुढे पुढे जसा तो मोठा होतो तसा त्याचा पिवळट आणि लालसर त्याचा कलर होत जातो आणि शेवटी तो पिकायला येण्याच्या अवस्थेमध्ये त्याचा पूर्णपणे तो लाल झालेला असतो. अशा प्रकारचं जर आंब्याची लागवड किंवा इतर तुम्हाला काही नवनवीन प्रकारची तुमच्या शेतामध्ये काही लागवड करायची असेल, अगदी जगातला सगळ्यात महागडा आंबा मियाझाकी, थायलंडचा रेड बनाना, ग्रीन बनाना, काटीमॉन, आंब्याच्या नवनवीन व्हरायटी चिकूच्या, पेरूच्या, फणसाच्या, जांभळाच्या, काश्मीरी बोर, सफरचंद, अशा नवनवीन प्रकारचे रोपं तुम्हाला आमच्याकडून भेटले. जर कुठल्या शेतकऱ्याची लागवड करायची असेल ते मला संपर्क करू शकतात. माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे 9768992021. धन्यवाद.